नमस्कार मित्रांनो. दरवर्षी 14 एप्रिल आली की आपण सगळे बदलतो. रस्ते निळे होतात, स्टेटस निळे होतात, पोस्ट निळे होतात आणि अचानक सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मोठ्या अभिमानाने आपण म्हणतो जय भीम. पण हा जय भीम फक्त एक आवाज आहे की विचार आहे? आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न आणि खूप खोल प्रश्न विचारतो. बाबासाहेब तुमच्या आयुष्यात कुठे आहेत? हो, विचार करा. ते तुमच्या स्टेटसमध्ये आहेत की तुमच्या विचारांमध्ये? ते तुमच्या फोटोमध्ये आहेत का की तुमच्या कृतीमध्ये? कारण आजची सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहिती आहे का? आपण बाबासाहेबांना फक्त एका दिवसापुरताच जिवंत ठेवतो. बाकीचे 364 दिवस ते कुठेच दिसत नाही. एक छोटासा सीन इमॅजिन करा. रस्त्यावर एखाद्या माणसावर अन्याय होत आहे. तो एकटा आहे, कमकुवत आहे आणि तुम्ही तिथे उभे आहात. तुम्ही काय करता? पुढे जाता, आवाज उठवता की गप्प बसता? जर तुम्ही गप्प बसलात, तर लक्षात ठेवा, त्या क्षणी बाबासाहेब तुमच्यात नव्हते. आणखी एक प्रश्न. तुमच्या घरात मुलगा-मुलगी दोघांनाही समान संधी मिळते का? शिक्षणात, स्वप्नात, निर्णयामध्ये? की अजूनही फरक आहेत? जर फरक असेल, तर बाबासाहेब अजूनही तुमच्या घरात पोहोचलेले नाहीत. तुम्हाला समानता कधी जाणवली? शाळेत, कॉलेजमध्ये की अजूनही नाही? की अजूनही आपण समानता शोधत आहात? आज आपण बाबासाहेबांना कुठे ठेवतो? WhatsApp स्टेटसमध्ये, Instagram रील्समध्ये की आपल्या डीपीमध्ये? पण विचारांमध्ये नाही. आपण फोटो बदलतो, पण विचार बदलत नाही. आपण स्टेटस ठेवतो, पण सिस्टीम बदलत नाही. हेच खरं दुःख आहे. एक मुलगी आहे, ती शिकू इच्छिते, मोठं व्हायचं आहे तिला. पण घरची परिस्थिती, समाजाचा दबाव तिला थांबवत आहे. त्यावेळी जर तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात, तिला शिकवलं, तिला पुढे नेलं, तर तिथे बाबासाहेब जिवंत आहेत. एक मुलगा आहे, तो अन्यायाविरुद्ध बोलतो. लोक त्यांना थांबवतात, त्याच्यावर हसतात, पण तरीही तो मागे हटत नाही. तिथे बाबासाहेब जिवंत आहेत. बाबासाहेब म्हणजे फक्त एक नाव नाही, तो एक विचार आहे, तो एक लढा आहे, तो एक जागृती आहे. आणि तो विचार जर तुमच्या आयुष्यात नसेल, तर जयंती साजरी करून काही उपयोग नाही. कारण बाबासाहेबांना ढोल ताशे नको होते. त्यांना हवी होती समानता, शिक्षण आणि न्याय. आजही बाबासाहेब जिवंत आहेत. प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या आवाजात, प्रत्येक न्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या व्यक्तीत, प्रत्येक शिक्षणासाठी झटणाऱ्या मुलात. पण एक शेवटचा प्रश्न. बाबासाहेब तुमच्या आयुष्यात फक्त जयंतीपुरते जिवंत राहणार की दररोज तुमच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कृतीत? विचार करा आणि कमेंटमध्ये आपलं उत्तर नक्की द्या. धन्यवाद. जय भीम.